या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। भाजपने महाविजय 2024 ची जोरदार तयारी सुरू केली आहे। पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याबद्दल जनतेत प्रचंड नाराजी असल्याने यावेळी त्यांचा पत्ता कट होईल असे सर्वत्र म्हटले जात आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून या मतदारसंघातून भाजपाकडून माजी राज्यसभा सदस्य अमर साबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। यातूनच अमर साबळे हे भाजपच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रमास हजेरी लावत आहेत, त्यामुळे या चर्चेला आणखीनच बळ मिळाले आहे। तर आज अमर साबळे हे क्लस्टर बैठकीसाठी पंढरपुरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवादही साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी, मलिन करण्यासाठी @आम आदमी पार्टी असं नाव असलेल्या यूट्यूब चॅनलवर मोदी बाबा 40 चोर, चोरों की पसंद मोदीजी ही निरमा वॉशिंग पावडरची जिंगल टोन वापरून त्या निरमा वॉशिंग पावडरच्या पॅकेटवर नरेंद्र मोदीजींचं फोटो टाकून ही बदनामी करण्याचा प्रयत्न आक्षेपार्ह आहे, आपत्तिजनक आहे। त्याचा मी निषेध करतो आणि संबंधित व्हिडिओ क्लिपवर आणि ती प्रसारित करणाऱ्या यूट्यूबवर कायदेशीर कारवाई करावी अशी मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये मागणी केलेली आहे। त्यामुळे त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल। यापूर्वीसुद्धा जगामध्ये सर्वात लोकप्रिय असणारे नरेंद्र मोदीजी यांची प्रतिमा बदनाम करण्यासाठी मोदीजींचे फोटो मॉर्फ करून काही अश्लील व्हिडिओ करण्यात आले होते। असे हजारो व्हिडिओ मी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते। त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये झारखंडमधील रांचीमधून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली होती। त्यामुळे या देशामध्ये निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींची प्रतिमा मलिन करण्याचं फार मोठं एक षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि ते षडयंत्र ब्रेक करण्यासाठी पोलिसांनी उचित कारवाई करावी अशी मी मागणी केलेली आहे। सोलापूर लोकसभेसाठी आपल्या नावाची चर्चा होती, आपण इच्छुक आहात का? भाजपकडे तशी मागणी केली? भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेली 30 वर्षापासून काम करत आहे। माझं भाग्य आहे आणि भारतीय जनता पार्टीची एक कार्यपद्धती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये न पद मागणाऱ्याला सुद्धा पद मिळतं। तशाच पद्धतीनं 2015 साली मी राज्यसभेची उमेदवारी मागितली नसताना मला राज्यसभेचं खासदार केलेलं आहे। त्यामुळे या पार्टीकडे उमेदवारी मागण्याची मला गरज कधी पडली नाही। माझ्या नावाची चर्चा आहे। भारतीय जनता पार्टी हे सर्वोच्च नेतृत्व आहे, जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल। सोलापूर म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे भाजपमध्ये। सोलापूरमध्ये काय असे मोठे नेते आहेत का सध्या टार्गेट किंवा येणारे भाजपमध्ये? भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीच्या विचारधाऱ्यावर विश्वास ठेवतील, त्या पद्धतीनं वागण्याचा मान्य करतील आणि भारत मातेची सेवा करायची हा त्यांच्यामध्ये मनात भाव असेल तर कोणीही भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ शकतो। एक्सेप्ट म्हणजे तो गुन्हेगार असता कामा नये हे लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये तो आला तर तो काम करू शकतो। त्यामुळे असे प्रवेश होऊ शकतात। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूरकर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत? तर मग चिंता कशाला। झमझम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आले आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस ही जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही झमझम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क
99 60 82 52 92.